पुढचं पाहूया आता तुळशी. सर्वांच्या घराबाहेर जे असते तुळशी, ती ज्वरग्न कार्य करते. म्हणजे आपल्याला ताप आल्यानंतर आपण लगेच घराच्या बाहेर जाऊन तुळशीचे पानं खाऊ शकतो. त्याने तापीवरती आपल्याला फरक पडते. कारण तुळशीचा सोरसच आपण पान खातोय म्हणजे काय? त्याचा सोरस आपल्याकडे येणार आहे, कल्क आपल्याकडे येणार आहे. हे तुळशी जी आहे कटू तिक्त आहे. रस कसा आहे? कटू आणि तिक्त आहे. ज्वरासाठी तिक्त रस महत्वाचाच आहे. ज्वर कधी कमी होणार? ज्वर स्त्रोतोरोध दूर झाल्यानंतर कमी होणार. जो अग्निमांद्य आहे तो दूर झाल्यानंतर कमी होणार. जे आम तयार झालाय त्याचं पाचन दूर झाल्यानंतर होणार. मग हे कटू तिक्त, कटू उष्ण, हे कटू विपाक आहे, उष्णवीर्य हे सर्व काय करतात? दीपन पाचनाचंही कार्य करत आहेत, आम पाचनाचंही कार्य करते आणि जिभेवर जो आपल्याला आम तयार झालाय तोही नष्ट करायचं काम करते. म्हणजे जो आपल्याला ज्वरग्न कार्य पाहायला मिळतो, जो आपल्याला स्त्रोतसांचा अवरोध झालेला आहे, स्वेदअवरोध, तोही दूर करण्यास मदत करते. ज्वरामध्ये तुळशीचे कार्य महत्वाचे. वात कफज ज्वर, विषम ज्वर याच्यामध्ये तुळशीचा रस आणि मध आपण देतो. तुळशीचा रस प्लस मध. का बरं? कारण जो मध आहे तो कफाला कमी करतो. त्याच्यामुळे वात कफ ज्वरामध्ये. ज्वरामध्ये आमाचे पचन करून जीभ स्वच्छ करते. तुम्हाला जेव्हा ज्वर झाला असेल तेव्हा तुम्हाला कशालाही चव लागत नाही. का बरं? कारण आमाचा जिभेवरती काय होतो? एक थर तयार होतो आणि तो तुम्हाला चव लागू देत नाही. तुळस काय करते? हा जो आमाचा थर झालेला आहे तो थर काढून टाकते, जीभ स्वच्छ करते. तुळशी डास व कीटकनाशक आहे. तुळशी जी आहे ती डास आणि कीटकनाशक आहे. मलेरियासारखे रोग सुद्धा तुम्हाला होणार नाहीये. त्याच्यानंतर आता पुढे पाहूया वरुण. वरुण हे अश्मरी भेदन करतं. अश्मरी म्हणजे काय? स्टोन्स याचं भेदन करण्याचं काम करतं. अश्मरी भेदन व मूत्राला असणारे अश्मरी, मूत्रकृच्छ, मूत्राश्मरी याच्यामध्ये उपयोगी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये या सालीचा काढा द्यायचा आहे. वरुणाच्या सालीचा काढा द्यायचा आहे अश्मरीज मध्ये. मेदगोस्त्रोतसाच्या व्याधीवर मुख्य कार्य करते. मात्रा सोरस 10 ते 20 ml देऊ शकतो या वरुणाचा आणि क्वाथ त्याच्यात 40 ते 80 ml तुम्ही देऊ शकता. पलाश. पलाशच्या कृमीग्न कार्य पाहायचंय. पुरुषाची कृमी असेल तर पलाश बीज चूर्ण मधाबरोबर द्यायचंय. कशामध्ये? पुरुषेज मध्ये. आणि साधी कृमी असेल तर पलाश बीज चूर्ण प्लस हिंग द्यायचं आहे. गंडूपद कृमी जर असेल, आता कृमीचे तुम्ही टाईप पाहिलेला असेल सूत्रस्थानामध्ये, तर पलाश बीज चूर्ण तुम्हाला सकाळ संध्याकाळ द्यायचंय आणि त्यानंतर विरेचन करून घ्यायचं आहे. मग गंडूपद ज्या कृमी आहेत त्या पडून जातील. गुगुळचे लेखन कार्य. गुगुळ लेखन कार्य करतं. लेखन, शोथग्न, त्याचबरोबर शिवलग्न हे प्रमुख कार्य कोणाचे आहेत? गुगुळाचे आहेत. गुगुळ कफ व मांस भेदाचे लेखन करतो. मांस मेदाचे लेखन करतो. ज्याप्रमाणे मध मांस मेदाचे लेखन करत असतो, भेदन करत असतो, त्याचप्रमाणे कार्य करत आहे. लेखन म्हणजे काय? घासून काढणे. मांस म्हणजेच काय? जाडे आहे, ढबरे माणसं आहेत किंवा जास्त मांस आहे त्यांना आपण काय करतो? लेखन करण्याचं काम. यासाठी त्रिफळा मधाबरोबर गुगुळाचा वापर करायचा. त्रिफळा मध गुगुळ आणि गोमूत्रामध्ये गुगुळाचा वापरही करू शकतो. त्याच्यानंतर आता पुढच्याकडे येऊया अशोक. अशोक. अशोक काय काय वापरू शकतो आपण? अशोकाची त्वचा, बीज आणि पुष्प. अशोक सारा का असो का काय करू शकतो? त्वचा, बीज, पुष्प याचा कषाय तिक्त रस आहे. रस कशा आहे अशोकाचा? कषाय तिक्त, कटू आणि शीत. कटू आणि शीत. मित्रांनो, लघु आणि वृक्ष काय आहे? याचे गुण आहेत. अशोक म्हटलं की आठवायला पाहिजे हा कसा आहे? स्त्रियांचा मित्र आहे. कषाय रसात्मक आहे. अशोक अरिष्टही आपण रसशास्त्रामध्ये याचा तयार केला आहे. हा काय आहे? स्त्रियांचा मित्र आहे. याच्यामध्ये कष्टार्थ असेल, श्वेतप्रदर, रक्तप्रदर यासारख्या व्याधींमध्ये हा अशोक सारा का असो का खूप जास्त उपयोगी आहे. याचं पुष्प उपयोगी आहे, त्वचा उपयोगी आहे, बीज उपयोगी आहे. अशोकाची साल जी आहे ते श्वेतप्रदर, रक्तप्रदर, त्याचबरोबर अत्यार्तव, गर्भाशय शोथिल्य आहे म्हणजे गर्भाशयाला विकनेस आलेला आहे त्याला ताकद देण्याचं काम करतं. अशोक गर्भाशय व फलोकोश म्हणजेच ओरी हे उत्तेजक आहे, त्यांना स्टिम्युलंट मिळतं. गर्भाशयाच्या क्रियेला चालना देतं. गर्भाशयाच्या स्नायूंना संकोच करून रक्तस्तंभन करतं. रक्तस्तंभन कारण कशा रसात्मक आहे त्यांचं काय करतं? कन्स्ट्रिक्शन करतं आणि रक्तस्तंभन करतं. म्हणून श्वेतप्रदर, रक्तप्रदर, अत्यर्थ याच्यामध्ये उपयोगी येतं. आणि शोथिल्ल्यामध्ये या श्वेतप्रदर, रक्तप्रदरमध्ये काय होतं? लॉस होत असतो. रक्तप्रदरमध्ये काय? ब्लडचा लॉस होत असतो. मग ब्लडचा लॉस आहे हे कशा रसामुळे काय होतं? त्याचं स्तंभन होतं आणि हा लॉस थांबतो. किंवा श्वेतप्रदरही असेल या स्तंभनामुळे ते बाहेर जाणं बंद होतं. नागकेशरचं पचन कार्य पाहूयात मित्रांनो. नागकेशर कसं आहे? याच्यामध्ये उपयुक्त अंग सर्वात पहिले काय आहे? पुंकेशर. पुंकेशर हा शब्द एमसीक्यू मध्ये तुम्हाला येऊ शकतो. पुंकेशर हा काय आहे? एक शुद्ध नागकेशराचा प्रकार आहे. याची भेसळ सुद्धा भेटते किंवा दोन प्रकारचे नागकेशर भेटतात. त्यातला ग्राह्यत्व काय आहे? पुंकेशर घेतला जातो. नागकेशर दीपन पाचन असल्याने अग्निदीपन व आम पाचन कार्य करत असतो. त्यानंतर
अग्निदीपन, अजीर्ण, तृष्णा म्हणजे काय? पचन करतोय म्हणजे अग्निमांद्यावर तो कार्य करतच आहे. अजीर्ण आहे, पचन व्यवस्थित झालेलं नाहीये. तृष्णा असेल, नागकेशरचा वापर आपण करतो. आम्लपित्तामध्ये नागकेशर, हिम, नागकेशर, फांट, साखर घालून आपण करतो. साखर घालून आपण देत असतो. याचा रस काय आहे? कषाय, तिक्त, कटू आणि ईषत उष्ण. थोडंसं ईषत म्हणजे थोडंफार उष्ण आपल्याला पाहायला मिळतं. कटू विपाकी आहे, कषाय तिक्त आहे. याच्यामुळे चांगल्या प्रकारे दीपन पाचनाचं कार्य करताना आपल्याला पाहून येतं. त्याच्यानंतर पुढे आता मरीच. मरीच तर आपल्याला ओळखीची आहे. कटू कटू उष्ण आहे, लघु तीक्ष्ण आहे. हे पित्त वाढवणारी आपल्याला पाहायला मिळते. हे दीपन पाचनासाठी उत्तम मानली जाते. मरीच्याचे श्वासघ्न कार्य पाहूयात आपण. मरीच उष्णवीर्यात्मक असल्याने कफ शमनार्थ कार्य करते. ठीक आहे. श्वासघ्न म्हणजे प्राणव स्रोतसामध्ये जो कफाचा अवरोध असतो ते दूर करण्याचं काम हे मरीच करत आहे. शरीरातील क्लेदाचे व कफाचे शोषण करते. कफज विकारामध्ये उपयुक्त आपल्याला पाहायला मिळते. श्वास जर असेल तर मरीच प्लस मध द्यायचा. जर कास असेल तर मरीच प्लस मध हे कफ पातळ करतं. काय करतं हे? मरीच प्लस मध जर दिला, कास असेल, दमा असेल तर हे काय करतं? तर पातळ करतं कफाला आणि कासघ्न किंवा श्वासघ्न म्हणून काम करतं. जो कफ फसलेला आहे त्याचं विलयन करायचं काम हे मरीच करतं. उशीर काय करतं? उशीर वाळा. उशीर हे काय आहे? उशीर हे थंड आहे. मित्रांनो, हा लक्षात ठेवायची गोष्ट की चंदनाचा अभाव प्रतिनिधी आहे उशीर. चंदन जिथे जिथे आपल्याला अवेलेबल नसेल तिथे आपण उशीर वापरू शकतो. दोघेही शीत आहेत. दाह प्रशमनाचं कार्य खूप छान प्रकारे करतात. उशीर म्हणजेच काय? वाळा. दाह प्रशमन. तिक्त आहे. तिक्त, मधुर, कटू, शीत. तिक्त मधुर आहे, कटू विपाक आहे, शीत याचं वीर्य आपल्याला पाहायला मिळतं. शीतवीर्यात्मक असल्याने दाह प्रशमन कार्य करते. अतिशय स्वेद प्रवृत्ती दाह होत असेल तर चूर्ण याचा लेप लावायचा. आपण जसं चंदनाचा लेप लावतो तसं उशिराचाही लेप लावू शकतो. दाह प्रशमक असल्याने रक्तविकार व त्वचा विकारामध्ये लावू शकतो. स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स मध्ये लावू शकतो. दाह, उशीर प्लस साखर याचे सेवन आपण करू शकतो. खूप जास्त दाह होत असेल तर. तृष्णा आणि ज्वरामध्ये याचा दाह कमी करण्यासाठी वापर करावा. शीतवीर्यात्मक असल्याने पित्तज विकारामध्ये सुद्धा हा उशीर उपयुक्त आहे. चंदनाचा अफवा प्रतिनिधी काय आहे? उशीर आहे, महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आता वरुणकडे येऊया. कोणाकडे यायचंय? वरुणकडे यायचंय. वरुण हे विद्रदिहार आहे. विद्रदिहार आहे. वरुणचा रसवीर्य विपाक काय आहे मित्रांनो? तिक्त, कषाय, कटू, मधुर 4 रस आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तिक्त, कषाय, कटू, मधुर याच्यामध्ये आपल्याला लवण रस पाहायला मिळत नाहीये. त्याचबरोबर आम्ल रस पाहायला मिळत नाहीये. बाकी सर्व रस या वरुणमध्ये आहेत. लक्षात ठेवा. वरुणमध्ये कोणकोणते रस नाहीयेत? लवण रस नाहीये, आम्ल रस नाहीये, बाकी सर्व रस आहेत. विपाक अल्प, कटू आपल्याला पाहायला मिळतो आणि उष्णवीर्यात्मक पाहायला मिळतो. विद्रदी याचं भेदन कार्य सर्वात महत्वाचे प्रभाव. वरून काय आहे? भेदन करायचं काम करतो. मलाचं भेदन करणे. विद्रदीमध्ये दोषाचे भेदन करण्यासाठी याचा वापर केला जातो. दोषाला काय केलं जातं? भेदलं जातं, भेदन केलं जातं आणि जी विद्रती आहे ती दूर केली जाते. पाण्याचा किंवा सालीचा लेप या विद्रतीवर या वरुणाचा लावला जातो. त्याच्यानंतर आंत्रविद्रतीमध्ये वरूणचा वापर होतो. निंब हे कुष्ठग्न कार्य करते. आता पुढचा चालू झाला निंब. निंबा आझा डायरेक्टा इंडिका. काय आहे याचं नाव? आझा डायरेक्टा इंडिका. हे काय करतं? कुष्ठग्न काम करतो. आपण लहानपणापासून कुठे बघत आलो टीव्ही मध्ये, काय करते? लिंबाचा पाला कुठे लावतात, लेप लावतात. का बरं? कारण ते कुष्ठग्न आहे, स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स वरती उपयोगी आहे. प्रामुख्याने स्त्रावी कुष्ठामध्ये निंबाचा वापर करावा. स्त्रावी म्हणजे ज्याच्यामध्ये सिक्रिशन होतंय अशा कुष्ठामध्ये, अशा सोरासिस मध्ये याचा वापर करायचा आहे. का बरं? कारण हे वृक्ष गुणात्मक आहे. हा जो स्त्राव आहे तो शोषून घेण्याचं काम करतो. वृक्ष गुणामुळे शरीरातील क्लेदाचे शोषण करतो. रक्तधातू, मांसधातूची शुद्धी करतो. रक्ताची शुद्धी करतोय. रक्ताची शुद्धीकरण केल्यानंतर ऑटोमॅटिकच स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स बरे व्हायला लागतात. मांसधातूची सुद्धा शुद्धी हा करतो. त्यामुळे पित्त कफज कुष्ठामध्ये निंबाचा वापर करतात. कंडू, कुष्ठ, पांडू, पामा, विभचर्चिका हे काय आहे सगळे? हे कुष्ठाचे प्रकार आहेत. कंडू म्हणजे खाज आहे. याच्यामध्ये निंबाचा काढा प्यायला देऊ शकतो. निंबाचा लेप लावू शकतो पानांचा. निंबाच्या तेलाने मालिश करू शकतो. काय काय म्हटलं स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स मध्ये? पहिलं तर निंबाचा काय करू शकतो आपण? काढा प्यायला देऊ शकतो. याच्या पानांचा लेप लावू शकतो किंवा याच्या तेलानेही मालिश करू शकतो. पुढे हे का पाहिलं? निंबाचं रसपंचक आपलं पाहायचं राहिलं होतं. तिक्त कटू कषाय रसात्मक आहे. ठीक आहे. दुसरी पूर्ण जोडी तिक्त कटू कषाय. विपाक कटू आहे. वीर्य याचा शीत आहे. कसं आहे? वीर्य याचं शीत आहे आणि हा पित्तग्न म्हणून कार्य करतो. का बरं? कारण हा शीत आहे म्हणून. त्याच्यानंतर पुढे पुढे आता कंठकारी आपण पाहूया. कंठकारी
कंटकारी याला काटे असतात म्हणून याला नाव काय पडले, कंटकारी पडलं आहे. आणि व्याघ्री हा त्याचा पर्याय खूप जास्त फेमस आहे, एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. कंटकारी कसं आहे, तिक्त कटू, रस कसा आहे, तिक्त कटू, आणि विपाक कटू उष्ण. ठीक आहे, तिक्त कटू कटू उष्ण आपल्याला पाहायला मिळतो. लघु आणि वृक्ष आहे. ज्याला काटे असतात या वनस्पतीला श्वसन संस्थावरील कार्य, कंटकारी श्वसन संस्थावर कसं काम करतं, कंठ्य, कंटकारीच काय आहे, कंठ्य. कंटकारी म्हणजे काय, कंठ्य, कंठावरती काम करतंय, म्हणजे आपला आवाज चांगला राहणं, श्वासोश्वास चांगला राहणं याच्यावरती काम करणं. कंठामधील कफाचे विलयन करून कंठ्य कार्य करते. जो कफ इथे साचलेला असतो, आता कफाचं विलयन करतं, त्याला पातळ करतं आणि कंठ्य काम करतं. श्वसन संस्था प्राणव स्रोतसामधील कफाचा नाश करतो. जो प्राणव स्रोतस आहे त्याच्यामध्ये कफ साचलेला असेल तर त्याचा नाश करायचं काम हा कंटकारी करत आहे. त्याच्यानंतर प्राणव स्रोत, श्वसन संस्था, इथे सगळीकडे जिथे जिथे कफ असेल त्याचा नाश करतो. हिस्टामाइन, हिस्टामाइन काय करतो, इन्फ्लामेशन करतो. त्या हिस्टामाइनचा नाश करायचं काम सुद्धा आपल्याला हा कंटकारी करताना पाहायला मिळतं. प्राणव स्रोत श्वसन संस्थाशी निगडित व्याधीवर उपयुक्त. श्वासकासामध्ये या कंटकारीचा काढा आपण देऊ शकतो. श्वासकास हिक्कामध्ये कंटकारीचा अवलेह आपण देऊ शकतो. श्वासकास पिनस प्रतिशाय असेल, सर्दी सोबत असेल तर कंटकारी सोबत मध आपण देऊ शकतो. हे काय अनुपान देतोय, वातज श्वासकास असेल तर कंटकारी घृत द्यायचं आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कंटकारी पर्यंत. पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले घेऊया, थोडे राहिलेत आणि थोड्याशा टिप्स देईल एक्झामसाठी, आणि आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.